लग्न होऊन इतके वर्ष झाली तरी रोहनला काहीच समजत नव्हतं. तो अजूनही कसेही करून पूजाला कमी दाखवण्याचा प्रयत्न करत होता. कालच घरामध्ये वाद झाले होते आणि त्याचे सर्व खापर रोहनने पूजाच्या माथी मारले होते. रोहनने त्याच्या शब्दावर जोर देत म्हणालं, पूजा, हे तुझ्याचमुळं झालं आहे. पूजा डोकं हलवत तिथून निघून गेली. 4 वर्षापूर्वी जेव्हा पूजा पहिल्यांदा रोहनला भेटली, तिला वाटलं होतं की रोहन खूप समजदार मुलगा आहे. तो आपल्या कुटुंबासह तिला पाहायला आला होता. तिचे आई वडील आणि रोहनचे आई वडील सर्वांनी पूजा आणि रोहनला पसंत केलं होतं आणि पूजाने देखील त्याला पसंत केलं होतं. काहीच दिवसात दोघांचं लग्न झालं. पहिल्या काही वर्षापर्यंत सगळं ठीक होतं, पण नंतर पूजाला गर्भधारणा होत नव्हती. डॉक्टरच्या तपासणीत समजलं की ती कधीच आई बनू शकणार नाही. पूजाला तिची सासू मुलगी मानत होती. तिचे हावभाव आता हळूहळू बदलू लागले आणि रोहनच्या वागणुकीतही बदल दिसू लागला. काही महिन्यांच्या निष्फळ प्रयत्नानंतर पूजाने ठरवलं की ती एक मूल दत्तक घेईल, पण सगळ्यांनी तिला खूप काही बोललं. रोहनने तर बोलणंही बंद केलं. रोहनची आई रोहनचं दुसरं लग्न करण्याच्या विचारात होती. पूजाच्या सासूला जेव्हापासून कळालं होतं की पूजा कधीच आई बनू शकणार नाही, तिनं रोहनसाठी दुसऱ्या लग्नाची तयारी सुरू केली. पूजाला मात्र तिथे राहण्यासाठी ते सहमत होते, पण मूल दत्तक घेण्याच्या विचारावर त्यांचा पूर्णपणे विरोध होता. रोहनच्या आईने म्हटलं, आपलं रक्त ते आपलंच असतं. बाहेरचं मूल आपलं कसं होईल? त्याचं रक्त, त्यांचं संस्कार आपल्यासारखं कसं असेल? पूजा काही बोलणार त्याआधीच रोहनच्या आईने म्हटलं, बघ पूजा, तुला इथं राहायचं असेल तर दत्तक मुलाबद्दलचा विचार तुला सोडावा लागेल, नाहीतर तुला रस्त्यावरची ठोकर खायला लागेल. हे तुझ्या मर्जीवर आहे. असं बोलून रोहनने त्याचा शेवटचा निर्णय ऐकवला. पूजा बस तिथेच उभी राहिली आणि त्याला जाताना पाहत राहिली. हा तोच रोहन आहे का, ज्याने कधी तिच्यासोबत जन्मोजनी राहण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या, ज्याने कोणत्याही परिस्थितीत तिच्या पाठीशी उभं राहण्याचं वचन दिलं होतं, जो तिच्या छोट्यातल्या छोट्या आनंदासाठी आपलं सर्वस्व त्यागायला तयार होता? नाही, हा तिचा रोहन असू शकत नाही. हा तर कुणीतरी दुसराच आहे, ज्याला ती कदाचित ओळखतही नाही. स्वतःच्या विचारात हरवलेली पूजा विचार करत होती, तेव्हाच रोहनचे वडील रमेशजी यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या विचारांना विराम दिला. बाबा, माझी चूक एवढी मोठी आहे का की हे माझ्याशी बोलायलाही तयार नाहीत? पूजाने डबडबलेल्या डोळ्यांनी रमेशजींकडे पाहत विचारलं. रमेशजींनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवत तिला समजावलं, नाही बाळ, चूक तुझी नाही, चूक त्यांच्या डोळ्यात आहे, जे तुझा चांगुलपणा आणि खरेपणा पाहू शकत नाहीत. निराश होऊ नकोस. कोणीही असो वा नसो, तुझे बाबा नेहमीच तुझ्यासोबत आहेत. हे ऐकून पूजा बाबांच्या गळ्यात पडून रडू लागली. सुमारे आठवडाभर पूजाने खूप प्रयत्न केला रोहनला म्हणवण्याचे, पण रोहन पूजाची गोष्ट ऐकायला तयारच नव्हता. रविवारचा दिवस होता. आज रोहनही घरीच होता. पूजा काही कामासाठी सकाळीच बाहेर गेली होती. ती घरी परतली तेव्हा तिनं पाहिलं की घरी काही पाहुणे आले होते. साक्षी आणि तिची आई सविताजींसोबत गप्पा मारत होत्या. रोहनही बसून होता आणि समोर बसलेल्या मुलीकडे वारंवार बघत मंद हसत होता. रमेशजी एका बाजूला बसून शांतपणे सगळं पाहत होते. ताई, आमचा रोहन खूपच नेकदिल आहे. सविताबाई आपल्या मुलाचं कौतुक करत होत्या. काकी, वहिनीला तर दादा घटस्फोट देऊनही इथे ठेवायला तयार आहेत, पण वहिनीला कोणाचीच पर्वा नाही. साक्षी मध्येच बोलली, आमची नीता देखील खूप गुणी आहे. तोंडात जीभ नाही, अगदी सरळ आणि भोळी आहे आमची मुलगी. रेखाजींनी देखील आपल्या मुलीचं कौतुक करत होत्या. पूजाला आता सगळं समजलं होतं, त्यामुळे ती शांतपणे कोणाशी काही न बोलता खोलीत जाऊ लागली. रेखाजींच्या नजरेतून पूजा आली. अरे बाळ, तूही ये, रेखाजी म्हणाल्या. नाही काकी, तुम्ही सर्वजण बोला, मला काही काम आहे. पूजाने मनातल्या भावना आवरून उत्तर दिलं आणि पुढे काहीही न ऐकता ती थेट खोलीत निघून गेली. खोलीत पोचताच ती फुटून रडू लागली. दरवाजा बंद करून ती तिथेच दरवाजाजवळ बसली. आता तिचा संयम संपला होता. तिला माहीत होतं की हे एक ना एक दिवस घडणारच होतं, पण इतक्या लवकर होईल असं तिने विचारही केला नव्हता. किती वेळपर्यंत ती रडत राहिली हे तिला आठवत नाही. रडत रडत ती तिथे झोपली होती. जेव्हा तिने डोळे उघडले तेव्हा समोर काही वेगळेच दृश्य झाले होते. सुरुवातीला तिला समजलं नाही की ती कुठे आहे, पण नंतर तिला काही तासांपूर्वीचं दृश्य आठवलं आणि तिच्या पापण्या पुन्हा भिजल्या. ती बाहेरील आवाजाने उठून आंघोळीसाठी गेली. कुणाशी बोलायचं तिला मनच नव्हतं, म्हणून ती आंघोळ करून थेट खोलीत आली आणि खिडकी उघडून बसली. तिला काहीच समजत नव्हतं की काय करावं, कसं सांभाळावं स्वतःला.
कारण आता या घरात तिची परिस्थिती आणखीन वाईट होणार होती. ती डुबणाऱ्या सूर्याला पाहून विचार करू लागली की तिचं आयुष्यही असंच होऊन गेलं आहे, ज्यात आनंदाचा सूर्य अस्ताला गेला आहे. सर्व आशा, सर्व स्वप्न, सगळं संपलं आहे. तिचे अश्रू सतत तिच्या चेहऱ्यावर ओतले जात होते. त्याचवेळी दरवाजा उघडला आणि रमेशजी खोलीत आले. त्यांच्या चेहऱ्यावरही उदासीचे भाव स्पष्ट दिसत होते. त्यांनी पूजाच्या जवळ जाऊन तिच्या डोक्यावर हात फिरवला. पूजा त्यांच्या दिशेने बघून त्वरित तिच्या गालावर पडलेल्या अश्रूंना पुसू लागली. तिला काही बोलता येत नव्हतं. रमेशजीच्या डोळ्यातून अश्रूंचे काही थेंब खाली सांडले. त्यांनी रुंद गळ्यानं म्हटलं, माझ्या मुली, मला माफ कर. मी तुझ्यासाठी काहीच करू शकलो नाही. सर्व काही संपलं आहे बाबा. एका बातमीने सर्व काही बदलून टाकलं. सर्वांच्या आयुष्यावर परिणाम झाला आहे. पूजा रडत म्हणाली, काहीच चांगलं नाही. आई वडिलांकडे जाऊन आता किती दिवस राहू शकते. शेवटी मुलगी एक ना एकदा भार बनतात आणि त्यांना पालकांना सहन करावं लागतं, असं म्हणत पूजाचे अश्रू गालावरून ओघळू लागले. रमेशजी शांतपणे तिचं ऐकून घेत होते. पूजा पुढे म्हणाली, लग्नानंतरचं घर म्हणजे सासरचं घर असतं मुलीचं. आई वडिलांची जबाबदारी फक्त लग्नापर्यंतच असते ना बाबा. आणि लग्नानंतर माहेरला परत येणं म्हणजे आणखीन एक कलंकच होईल. त्यांना असं वाटू लागेल की त्यांची मुलगी घर सांभाळण्यात असमर्थ ठरली आहे. त्यांना आपल्या संस्काराचा मान राखणं जमलं नाही. रमेशजींनी हळूच तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हटलं, माझ्या मुली, प्रत्येक वेळेस मुलीचा दोष असावा असं नाही. आई वडिलांची जबाबदारी लग्नानंतर संपत नाही. जर काही अडचण आली तर मुलीला त्यावेळीही आई वडिलांच्या साथीची आवश्यकता असते. जर मुलीला तिच्या आत्मसन्मानासाठी संसाराचा त्याग करावा लागेल तरीही आई वडिलांनी तिचं समर्थन करायला हवं. मुलींच्या बाबतीत असं म्हणता येतं, आई वडिलांनी तिच्या आत्मसन्मानासाठी काळजी घ्यायला हवी. त्यानंतरच त्यांच्या मुलीला खरा आनंद मिळवता येईल. कोणी तुझ्यासोबत असो वा नसो, पण तुझ्या बाबा नेहमीच तुझ्यासोबत असतील, असं रमेशजींनी घरा श्वास घेत सांगितलं. परंतु बाबा, मी तुम्हावर भार बनू इच्छित नाही, असं पूजाने नकार देत म्हटलं. रमेशजींनी तिच्या गालावर हलक्या हाताने थपथपावून म्हटलं, तू माझी सून नाहीस तर तू माझी मुलगी आहेस आणि मुलगी कधीही माझ्यावर भार होऊ शकत नाही. मला माहीत आहे की माझी मुलगी स्वतःच्या दमावर खूप काही करू शकते. फक्त तिला माझ्या सहकार्याची गरज आहे. रमेशजींनी आपल्या बोलण्याची समाप्ती केली आणि पूजा त्यांच्याकडे लहान मुलीसारखी लिपटली. तिच्या डोळ्यातून पुन्हा एकदा आसू सांडले. थँक्यू बाबा, मला समजावून घेतल्याबद्दल आणि माझ्यासोबत राहिल्याबद्दल, पूजाने रुंद गळ्याने म्हटलं. रमेशजींनी धाडस बांधत म्हटलं, तुझ्या भविष्यात जो काही निर्णय असेल त्यात मी तुझा सोबत आहे. रमेशजी पूजाला चांगले समजून घेण्याच्या प्रयत्नात होते. ते तिला सांगत होते की आता तिला स्वतःसाठी विचार करण्याची गरज आहे. पूजा शांत होऊन म्हणाली, मला थोडा वेळ पाहिजे. रमेशजींनी उत्तर दिलं, ठीक आहे, पण बाळा, फक्त स्वतःवर आणि वरच्यावर विश्वास ठेव, असं सांगून रमेशजी आपल्या खोलीत गेले. पूजा तिथेच बसून विचारात हरवली. रात्रभर तिला झोप आली नाही. दिवसभरचं दृश्य तिच्या डोळ्यांसमोर येत होतं. काही दिवसातच तिचं आणि रोहनच्या खोल्या वेगळ्या झाल्या होत्या. पुढच्या दिवशी सकाळी पूजा बाहेर आली आणि पाहिलं की घरात जोरात तयारी चालू आहे. पूजाने कोणाकडे लक्ष न देता किचनकडे गेली आणि स्वतःसाठी चहा बनवायला सुरुवात केली. तसाच रोहन किचनमध्ये आला आणि पूजा त्याच्याकडे पाहत होती. ती त्याच्याशी भिडू इच्छित नव्हती, पण रोहनने चहा पकडलेल्या कपकडे पाहून म्हटलं, तू फक्त स्वतःसाठी चहा बनवला आहेस का? पूजाने नजर खाली घालून उत्तर दिलं, मी विचार केला की बाकीच्यांनी पिऊन घेतला असेल. रोहन म्हणाला, थांब, मी तुझ्यासाठी चहा गाळून देतो. रोहनने पूजाच्या हातातून चहाचा कप घेतला आणि तो चहा गाळू लागला. पूजा थोडी गोंधळली. तिला एक क्षण वाटलं की अजूनही काही आशा आहे, पण त्या क्षणी रोहनने आशा संपवली आणि म्हटलं, कृपया आज नीता आणि तिच्या कुटुंबासाठी तुझ्या पनीर स्पेशल पकोडे बनवशील का? रोहनने अधिक स्पष्टपणे सांगितलं. हे ऐकून पूजाला अगदीच असाहजिक वाटू लागलं. पूजाने आपल्या भावनांना लपवण्याचा प्रयत्न करत उत्तर दिलं, हो. रोहन आनंदाने त्याच्या हातात तिचा हात घेतला आणि थँक्यू म्हटलं आणि निघाला. चहा उकळून उकळून पातेल्यातच चिकटला होता. पूजाने पातेल्यात पाणी टाकून दुसऱ्या पातेल्यात चहा बनवला आणि थेट खोलीत गेली. खोलीत गेल्यावर तिच्या डोळ्यातून आसू वाहू लागले. इतक्या दिवसात रोहनला ती चांगली ओळखून गेली होती. तो फक्त स्वतःसाठीच काहीतरी करत होता, त्यामुळे तिने त्याच्याकडून काही अपेक्षा ठेवणं व्यर्थ समजलं होतं. रोहनची बोलण्याची शैली होती, त्यावरून असं वाटत होतं की त्यांच्या दरम्यान कधीही काही संबंध नव्हता. या सर्व घटनांनंतर यापुढे पूजाची काहीही पाहण्याची तयारी नव्हती. तिनं मनाशी ठरवलं आणि आपल्या सामानाला सुटकेसमध्ये ठेवायला सुरुवात केली.
कपडे जमवताना तिचे हात काही क्षण थांबले, कारण त्यात तिच्या लग्नाचा जोडा होता. तिने जोडा उचलला आणि काही फोटोसह खोलीच्या एका कोपऱ्यात ठेवून टाकला. तेवढ्यातच तिची नणंद साक्षी तिथे आली. तिची नजर त्या जोड्यांवर गेली, पण तिने त्याकडे लक्ष दिलं नाही आणि म्हटलं, अरे वहिनी, नीताच्या घरातले आले आणि अजून पकोडे तयार झाले नाहीत. आता लवकरच बनवायला घे, दादा नाराज होत आहे, असं म्हणत ती निघाली. मागे पलटून तिने हसून जोड्याच्या दिशेने इशारा करून सांगितलं, आता तो काही कामाचा नाही, आणि निघून गेली. पूजाने काहीही उत्तर दिलं नाही, फक्त आपलं काम करत राहिली. रोहन आणि नीताच्या साखरपुड्यासाठी फारच कमी लोकांना बोलवण्यात आलं होतं. फक्त खास 8-10 लोकच होते. पूजा खोलीतून बाहेर आली आणि दरवाजावरच रमेशजींना पाहिलं. पूजाने खाली नजर घालून म्हटलं, बाबा, मी ठरवलं आहे, मला एक नवीन सुरुवात करायची आहे. रमेशजींनी हसून तिच्या डोक्यावर हात फिरून म्हटलं, शाबाश माझ्या मुली, मी प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे. पूजा आणि रमेशजींनी आपले सामान घेतले आणि कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडले. साखरपुड्यासाठी सजवलेल्या पडद्यांमुळे कोणाचीही त्यांच्यावर नजर पडली नाही. पूजा बाहेर आली आणि एकदा मागे वळून घराचं चित्र एकदा पाहिलं. चला बाबा, असं म्हणून ती गल्लीतून निघाली. गल्लीतून जाताना काही मोहल्ल्यातील महिलांनी फुसफुसायला सुरुवात केली, अरे कुसुमताई पहा, पूजा आहे ना, ती सविताची सून आहे. एक महिला म्हणाली, हो, सविता कमनशिबीच आहे की तिला अशी सून मिळाली. एकतर मुलबाळ नाही आणि आता तिचे नखरे पहा. अरे चालून जाऊ देत, मला माहीत आहे अशा मुली 2च दिवसात परत येतात, कमलाताईनं म्हटलं. अरे, मी तर ऐकलं आहे की सविता तिच्या घरात हिला ठेवायला तयार होती, पण हिला मान्य नव्हतं. आता ही मूल दत्तक घेण्याच्या विचारात आहे. कोणाला काही माहीत नाही, कुणाचं रक्त, त्याचा धर्म काय आहे काही सांगता येत नाही. कुणालाही घरी येऊन शकतात. ही सगळी खुसफूस रमेश आणि पूजाने ऐकली. तेव्हा ते तिला म्हणाले, पूजा, लोकांच्या बोलण्यावर लक्ष देऊ नकोस. पूजाने अश्रू पुसले आणि रमेशजींच्या सोबत पुढे निघाली. बस स्टँडवर पूजा आणि रमेशजी बसले होते. बाबा, कुठे जाऊ हे मला समजत नाही, पूजा शून्यात बघत म्हणाली. रमेशजींनी तिला समजावून सांगितलं, पूजा बाळा, आता जर एक पाऊल पुढं उचललं आहे तर स्वतःवर विश्वास ठेव. पण बाबा, आपल्याकडे घर नाही, पैसे नाहीत आणि इतक्या लवकर काही काम मिळणार नाही, पूजाने चिंता व्यक्त केली. रमेशजींनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, परेशान होऊ नकोस, तुझे हे बाबा आहेत ना तुझ्यासोबत. असं सांगून रमेशजी उठले आणि म्हणाले, चल पहिले काम बघूया. पूजा त्यांच्या मागून चालू लागली. रमेशजींनी बसमध्ये चढून शहराच्या दुसऱ्या टोकावर गेले. काही वेळानंतर पूजा आणि रमेशजी एका घरासमोर उभे होते. त्यांनी बेल वाजवली आणि एक 6-7 वर्षाच्या मुलीनं दरवाजा उघडला. रमेशजींनी थोडक्यात झुकून तिच्या गालावर हलकी थपकी देत विचारलं, बाळा, तुझे आजोबा कुठे आहेत? मुलीने निरागसताने वरच्या दिशेने इशारा केला आणि वर पाहिलं. रमेशजीही वरच्या दिशेने पाहू लागले. मग मुलीने हळू सांगितलं, ते वरती गेले. पूजा फक्त चुपचाप उभी राहिली. रमेशजींनी आश्चर्यचकित होऊन विचारलं, कधी? 2 तास झाले, मुलीने मासूमियतनं उत्तर दिलं. त्याच वेळी घराच्या आतून एका महिलेचा आवाज आला, कोण आहे? मम्मा, हे अंकल आजोबांच्या बाबतीत विचारत आहेत, मुलीने उभं उत्तर दिलं. त्यानंतर 33-34 वर्षाची एक महिला आतून बाहेर आली. साधी साडी, ढील केस, हलका मेकअप आणि हातात कडची. तरीही ती महिला अत्यंत सुंदर दिसत होती. रमेशजींना पाहून ती त्वरित म्हटली, अरे काका, तुम्ही इतक्या लवकर आलात? 1 मिनिट, असं म्हणत कडची तिने साईडला ठेवली आणि पुन्हा येऊन रमेशजींच्या पायाला स्पर्श केला. रमेशजींनी आशीर्वाद दिला आणि विचारलं, बेटा सुमन, हे सगळं कसं झालं? काय झालं? सुमनने आश्चर्यचकित होऊन उत्तर दिलं, सतीश नाही राहिला. असं म्हणत रमेशजींचा आवाज खोल झाला. काका, तुम्ही आत या. सुमनने रमेशजींना आत येण्याचा मार्ग दाखवला. रमेशजी आणि पूजा आत आले. पूजाने हात जोडून नमस्कार केला. सुमनने पूजाकडे इशारा करून विचारलं की ही पूजा आहे ना काका? हो बेटा, पण सतीश? रमेशजी बोलायला लागले. त्याचवेळी सुमन बोलली, या बदमाशाने तुम्हाला आजोबा वर गेले असं सांगितलं ना? सुमनने मन्नूला हलकी चापट देत म्हटलं, हो, पण रमेशजी अजूनही आश्चर्यचकित आहेत. पहिले आरामात बसा आणि बाबा वर छतावर गेले आहेत. ही मुलगी सगळ्यांना घाबरवते, सुमन हसून म्हणाली. रमेशजी आणि पूजा बसले. मन्नू बेटा, आजोबा आणि काकींना नमस्कार कर, सुमनने मन्नूला सांगितलं. मन्नूने दोघांनाही नमस्कार केला आणि पूजा आणि रमेशजी यांच्यामध्ये जाऊन बसली. हे पाहून दोघांच्या चेहऱ्यावर हलकी स्मित आली. सुमनने चहा आणि पकोडे आणले. सतीशजी आले. त्यांच्या कुशीत सुमनचा 2 वर्षाचा मुलगा आयुष होता. सतीशने रमेशला पाहून म्हटलं, ओ हो, आज आपल्याला आपल्या मित्राची आठवण कशी आली?
अरे यार, तुला तर सगळं माहीत आहे, रमेशने मायाळू आवाजात उत्तर दिलं. पूजाने पुढे जाऊन त्यांच्या पायाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतला. सतीशजींनी प्रेमाने तिच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हटलं, पूजा, तू खूप बहादूर आहेस. खरंच, कोणत्याही गोष्टींची चिंता करू नकोस. पूजाने फक्त मान हलवून उत्तर दिलं. मुलांना पाहून तिच्या डोळ्यात एका क्षणासाठी नमी आली, पण लगेच तिने स्वतःला सांभाळून घेतलं. काही वेळाने सर्वजण बसून गप्पा मारू लागले. सुमनने चहा आणि पकोडे आणले. सतीशजींनी रमेशजींना पाहून म्हटलं, बेटा, एकदा पहा, खोलीत काही कमी आहे का? साफसफाई केली आहे का? काका, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, असं पूजाने हळूच सांगितलं. बेझिझक बोल बेटा, सतीशजीने हसत हसत उत्तर दिलं. आपल्याला भाडं घ्यावं लागेल, पूजाने हळूच सांगितलं. नाही, आम्ही हे करू शकत नाही. पूजाने काही सांगायचा प्रयत्न केला, पण सतीशजींनीच बोलून टाकले. तुला मी उगाचच मुलगी म्हटलं नाही, आणि मुलीकडून कुणी पैसे घेतं का? प्लीज काका, अन्यथा आम्हाला दुसरं घर शोधावं लागेल. पूजानेही आपल्या मनाची गोष्ट सांगितली. ठीक आहे, तुमच्या मनासारखे करा, असं बोलून झाल्यावर सतीशजींनी एक सुस्कारा सोडला आणि तिच्यासमोर हार मानली. संध्याकाळी सतीशजींचा मुलगा रवीही आला होता. आज सर्वांचं एकाच ठिकाणी जेवण बनवलं होतं. सर्वजण पूजाच्या जेवणाची स्तुती करत होते, पण पूजा बेखबर आपल्या विचारात हरवलेली होती. तिच्या चेहऱ्यावर थोडी मायुसीही होती. ती मनाशी विचार करत होती की आता पुढं काय आणि कसं करावं. सर्व जेवण करून आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला गेले. पूजा आणि रमेशजींनीही खोलीत प्रवेश केला. पूजाने जमिनीवर हंतरुण घातलं आणि रमेशजी बेडवर झोपले. दोघांपैकी कोणालाही झोप येत नव्हती. रमेशजींनी पूजाला सांगितलं, बेटा, आता तू पुढील अभ्यास कर, कारण लग्न ठरल्यावर तुझ्या पप्पांनी मला सांगितलं होतं की तू अभ्यासात खूप चांगली आहेस आणि तू सरकारी अधिकारी बनू इच्छित आहेस. पण बाबा, अभ्यास सोडून बराच वेळ गेला आहे. काही हरकत नाही पूजा, तू पुन्हा सुरू कर. मला विश्वास आहे की तू हे करशील. पण बाबा, पैसे कुठून येणार? पूजाने विचारलं. पैशाची चिंता करू नकोस, मी कुठून ना कुठून पैसे कमावून देईन, पण तुला सरकारी अधिकारी व्हावं लागेल, कोणत्याही परिस्थितीत. ठीक आहे बाबा, जसे तुम्ही म्हणाल, असे म्हणत दोघांही झोपायला गेले. पूजा आणि सुमन घरातील कामे मिळून करत होत्या आणि दोघींमध्ये चांगली मैत्री झाली होती. रमेशजींनी बाहेर जाऊन एका दुकानात काम मिळवलं होतं, त्यामुळे त्यांनी पूजाला IAS ऑनलाईन कोचिंगमध्ये प्रवेश दिला. पूजाने तयारी सुरू केली आणि ती अत्यंत लक्षपूर्वक अभ्यास करत होती. पूजाने आपल्या अभ्यासासाठी योग्य वेळापत्रक तयार केलं होतं. पूजा 24 तासापैकी 16 तास अभ्यास करत असे, 5 तास झोपत असे आणि 3 तास आपली दिनचर्या पूर्ण करत असे. रमेशजी दुकानावर काम करत होते, कारण त्यांना तिथे एक चांगला मित्र सापडला होता आणि जास्त मेहनतही करावी लागत नव्हती. सर्व काही हळूहळू पार होत होतं. एका वर्षानंतर IASचा फॉर्म आला. पूजाने तो फॉर्म भरला. पूजा तिच्या सासऱ्यांना कामावर जाताना पाहून दुःखी होत होती की वयोमानानुसार रमेशजींना काम करावं लागतं. हे पाहून तिला चांगलं वाटत नव्हतं, त्यामुळे ती अजून अधिक मेहनत करत होती. आज पूजाची IAS प्रीची परीक्षा होती. ती परीक्षा देण्यासाठी गेली आणि ती चांगली झाली. परीक्षा देऊन पूजाला समजलं की या परीक्षेसाठी तिला आणखीन मेहनत करावी लागेल. प्रीचा निकाल आलेला नव्हता, पण पूजाने तयारी सुरू केली आणि तिला विश्वास होता की प्रीमध्ये तिची निवड होईल. तिची मेहनत रंगली आणि IAS प्रीमध्ये तिची निवड झाली. पूजाने रमेशजींना फोन करून सांगितलं, बाबा, प्रीमध्ये माझं सिलेक्शन झालं आहे. ही बातमी ऐकून रमेशजींना फारच आनंदित झाले. त्यांनी दुकानात सर्वांना सांगितलं की त्यांच्या सुनेने IAS प्रीमध्ये सिलेक्शन झालं आहे. आता ती मेन्सची परीक्षा देईल, असं त्यांनी सांगितलं. काही दिवसांनी मेन्सचा फॉर्म आला आणि पूजाने तो फॉर्म भरला. तिने अजूनही अधिक मेहनत सुरू केली, कारण तिने ठरवलं होतं की ती IAS ऑफिसर बनणारच आणि तिच्या सासऱ्यांची मेहनत व्यर्थ जाणार नाही. सुमनने या काळात पूजाला पूर्णपणे साथ दिली. ती पूजाला घरातील कोणतंही काम करू देत नव्हती आणि तिच्या खाण्यापिण्याचे पूर्ण ध्यान ठेवत होती, अगदी आपल्या छोट्या बहिणीप्रमाणे. त्यामुळे पूजा फक्त आणि फक्त आपल्या अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकत होती. आणि मग तो दिवस आला ज्याची पूजालाही बेसब्रीने अपेक्षा होती. आज ती IAS मेन्सची परीक्षा देण्यासाठी जात होती आणि तिच्या सासऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते. रमेशजींच्या डोळ्यातील अश्रू पाहून पूजाच्या डोळ्यातही अश्रू आले. पूजाने आपल्या सासऱ्यांच्या आणि सुमनच्या पायांना नमस्कार केला. रमेशजींनी आपला आशीर्वाद देताना सांगितले, बाळा, यशस्वी होऊन ये, नीट परीक्षा दे आणि बिलकुलही चिंतित होऊ नकोस. हो बाबा, तुम्ही चिंता करू नका, माझी परीक्षा चांगली होईल, असे पूजाने उत्तर दिले. सुमनने गळाभेट घालून तिच्या पाठीवर थाप मारली. त्यानंतर पूजा परीक्षा देण्यासाठी आपल्या रूममध्ये बसली आणि परीक्षा देण्यास सुरुवात केली.
पूजाने मेन्सचे सर्व पेपर्स अत्यंत चांगल्या प्रकारे दिले आणि तिला पूर्ण विश्वास होता की यावेळीही तिचं सिलेक्शन होईल, कारण सर्व पेपर्स चांगले झाले होते. पेपर संपल्यावर पूजा सर्वांसोबत बसून जेवू लागली. त्यावेळी रमेशजींनी तिला विचारलं, पूजा बाळा, मला वाटतं की तू आता इंटरव्ह्यूची तयारी सुरू करावी. हो बाबा, माझी इंटरव्ह्यूची तयारी सुरू आहे, तुम्ही बिलकुल चिंता करू नका, असं पूजाने उत्तर दिलं. काही दिवसांनी पूजाचा मेन्सचा निकाल आलेला होता आणि तिने त्यातही यश मिळवलं. आज तिच्या आणि रमेशजींच्या आनंदाचे काहीही वर्णन केले जाऊ शकत नव्हते. पूजा एक IAS ऑफिसर बनली होती आणि तिने 11वी रँक मिळवली होती. रमेशजींना दुकानात ही बातमी समजल्यावर त्यांनी आपल्या मित्रांसोबत घर गाठलं आणि सर्वांनी पूजाला शुभेच्छा दिल्या. पूजाने रमेशजींच्या पायांना नमस्कार केला. आज पूजा आणि रमेशजींच्या डोळ्यात अश्रू होते आणि ते अश्रू पाहून घरातील सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले. पूजाच्या सासरच्या लोकांना जेव्हा कळालं की पूजा IAS ऑफिसर बनली आहे, तेव्हा त्यांचे डोळे विस्फारले. रमेशजींनी एक निर्णय घेतला आणि पूजाला सांगितलं, पूजा, आज तू स्वतःच्या पायावर उभी राहिलीस. आता मी विचार करतो की तू माझ्या मुलाला घटस्फोट दे आणि तू नवीन आयुष्य सुरू कर. पूजा विचारात पडली की जर बाबाने माझी साथ दिली नसती तर कदाचित मी एक सामान्य जीवन जगत असते, माझं स्वतःचं अस्तित्वही नसेल. पूजा म्हणाली, हो बाबा, तुम्ही जे सांगत आहात मी तसंच करेन. रमेशजींनी आवश्यक कागदपत्रे तयार करून रोहनकडे पाठवली. रोहनला त्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता, म्हणून त्याने त्या कागदपत्रावर स्वाक्षरी केली. आता पूजा आपल्या सासऱ्यांसोबत नवा जीवन अध्याय सुरू करण्यासाठी पुढे गेली. पूजा रमेशजींची सून नसून आता एक कन्या बनली होती. नंतर रमेशजींनी पूजाच्या माहेरच्या सल्लामसलत करून पूजासाठी एक योग्य वर शोधायला सुरुवात केली आणि काहीच दिवसात एक चांगला वर मिळवला. पूजाचा त्याच्याशी विवाह झाला. पूजाची पाठवणी करताना रमेशजींनी सांगितलं, माझं कर्तव्य पूर्ण झालं आहे, आता मी तुमच्यासोबत राहू शकत नाही. पण हो, तुम्हाला कधीही माझ्या गरजेसाठी फोन करायला विसरू नका, मी तुमच्याकडे नक्की येईन. त्यांचं बोलणं ऐकून पूजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि ती फुटफुटून रडू लागली. तिने त्यांना त्यांच्यासोबत राहण्याचा खूप आग्रह केला, पण रमेशजींनी तो ऐकला नाही. खूप समजावून सांगितल्यावर पूजा त्यांना म्हणाली, बाबा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते बाबा, तुम्ही एक पिता होण्याचं कर्तव्य निभावलं आहे, त्यामुळे कधीही कुठलीही गरज भासल्यास मला लक्षात ठेवा. रमेशजींनी शांतपणे उत्तर दिलं, बेटा, तू चिंता करू नकोस, निश्चिंत राहा, मी अधूनमधून तुझ्याकडे येत जाईन आणि मला जेव्हा गरज असेल तेव्हा मी हक्काने तुझ्याकडेच येऊन राहीन. आणि अशा प्रकारे पूजा सासरी गेली आणि रमेशजी आपल्या घरी परतले, एका बापाचं कर्तव्य पूर्ण करून. आशा आहे की तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.